झाले तर जबाबदारी म्हणून पहिले आपण राजीनामा दिला पाहिजे असं विधान केलं अण्णा हजारेंनी। माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली। तसंच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। दरम्यान राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारेंनी नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंवर एक प्रकारे प्रहार केल्याचं पाहायला मिळतं। मंत्री असेल पण मंत्रिमंडळात सामील झाला ना, जे जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे। तो आदर्श ठेवताना आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे, जीवनात त्याग ठेवला पाहिजे, अपमान घडायची शक्ती पाहिजे। हे जनतेसमोर आदर्श जर ठेवला तर जनता त्यांचे अनुकरण करतील। तुम्हीच वाट सोडून जर चालला तर जनता कुठे जाणार आहे, देश कुठे जाणार आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला